हाय, मी एक छोटी कथा सादर करते। कथेचं नाव आहे मूठभर तांदूळ। एका गावात एक वृद्ध आजी राहत होती। तिची आर्थिक परिस्थिती बेताची होती, तरी तिच्या चेहऱ्यावर मात्र कायम समाधान असायचं। एके दिवशी गावात दुष्काळ पडला। अनेकांच्या घरात अन्नाचा तुटवडा निर्माण झाला। लोक एकमेकांकडे मदतीची अपेक्षा ठेवू लागले। आजीने आपल्या घरातलं अन्न पाहिलं, तेही फार नव्हतं। तरी तिने एक रिकामं भांड घराबाहेर ठेवलं आणि त्यावर एक चिठ्ठी चिटकवली। ज्याला शक्य असेल त्याने एक मूठ तांदूळ टाका, ज्याला गरज असेल त्याने एक मूठ घेऊन जा। सुरुवातीला लोकांना संकोच वाटला, पण एका लहान मुलाने एक मूठ तांदूळ टाकले। मग दुसऱ्याने, मग तिसऱ्याने, हळूहळू संपूर्ण गाव या उपक्रमात सहभागी झाला। काही दिवसांनी या भांड्यातून अनेक गरजू कुटुंबाची चूल पेटू लागली। गावकऱ्यांनी आजीला विचारलं, तुमच्याकडे स्वतःकडेही कमीच होतं, तरी तुम्ही हे का केलं? आजी हसली आणि म्हणाली, दान हे श्रीमंतीवर अवलंबून नसतं, ते मनाच्या श्रीमंतीवर अवलंबून असतं। प्रत्येकाने थोडेसे दिले तो कोणालाही उपाशी राहावं लागणार नाही। त्या दिवसापासून गावात एक नियम झाला, प्रत्येक घरातून रोज एक मूठ धान्य गरजूंकरता बाजूला ठेवायचं। तेव्हापासून गावात कोणीही उपाशी झोपलं नाही। मोठी मदत करण्यापेक्षा प्रत्येकाने मनापासून केलेली छोटी मदतही अनेकांचे आयुष्य बदलू शकते। कशी वाटली ही कथा? नक्की तुमच्या कमेंटमधून मला सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा। थँक्यू।